घरात जाता जाता मुलाच्या आईला म्हातारी म्हटली, गंगे लाज नाही वाटत तुला? नवस साहस करून लोकांना पोरं होत नाही. काय काय करतात लोक, कुठे कुठे जातात माहितीये तुला? ती भावनगरची म्हातारी मेली का? मेली का? तो चादरवाला बाबा, आगा लोक कुठे कुठे जातात, काय काय करतात तुला माहितीये का? तुला एवढा गोंडस पोरगा देवाने दिला आणि तुला ते चिन्हिका राखता येत नाही. बोलता बोलता म्हातारीने आपल्या पदरात त्याच्या नाकातला सगळा मसाला ओढून घेतला. तोंड पुसलं त्याचं, पहा बरं किती गोड हसतो, किती गोड दिसतो. अख्ख्या ओम शांतीनगर मध्ये याच्यासारखा गोड पोरगा आहे का कोणाचा? अगं जरा दोन कामं कमी करत जा, पोराकडे लक्ष ठेवत जा. किती गोड पोरगा ग तुझा, कसा बोलतो, कसा दिसतो, कसा हसतो. दोन कामं कमी करत जा, पण जरा पोराकडे व्यवस्थित लक्ष. मुलाची आई इतकी खुश झाली, म्हातारी मुलाची आई इतकी खुश झाली, त्या म्हातारीला म्हटली, आत्या जरा आत या. आत्या 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 आत घेतली, खुर्चीवर बसवली. बोला काय काम काढलं होतं, कशा करता आल्या होत्या? म्हातारी म्हटली, काही नाही ग, जरा मला ते ताक पाहिजे होतं, कढी करायची. ही म्हणे, बसा ताक तर नाहीये, पण मी चहा ठेवते, तुम्ही जाताना दही घेऊन जा. संपला दृष्टांत. बोला सून काय करायला आली होती? सून ताक घ्यायला आली होती, शिव्या खात घरी गेली. सासू ताकच घ्यायला आली होती, पण चहा पिऊन दही घेऊन गेली. सुनेनं काय केलं? सुनेनं काय केलं? सुनेनं मुलाला वाईट साईड बोललं, शिव्या घातल्या, आईला सहन झालं का? सुनेनं मुलाला शिव्या दिल्या, आईला सहन झालं नाही. सासूने काय केलं? सासूने आईला शिव्या घातल्या, पण कौतुक कोणाचं केलं? आईला शिव्या दिल्या आणि मुलाचं कौतुक जर केलं तर आईला शिव्या विसरते हो आई, पण मुलाच्या कौतुकाने ती प्रसन्नच होते. तसे तुम्ही जर पंढरीला गेलात तर पांडुरंगाला लाख शिव्या द्या, म्हणजे एकदम देऊ नका. गेलात पंढरपूरला तर पांडुरंगाला लाख शिव्या द्या, पण पांडुरंगा समोर उभं राहून तुम्ही ज्ञानोबा तुकोबारांचं कौतुक करा, तुम्ही मोठेवांचं कौतुक करा, नथुसिंग बाबांचं कौतुक करा. देवाला शिव्या जरी घातल्या आणि साधूची स्तुती केली, देव शिव्या विसरतो आणि साधूच्या स्तुतीने लवकर प्रसन्न होतो. विठ्ठला माझ्या या सगळ्या सांगण्यातला गोषवारा इतकाच आहे, देवाला त्याच्या सेवेपेक्षा संतांची केलेली सेवा, त्याच्या चिंतनापेक्षा संतांचं चिंतन. काय भाषा आहे देवाची 12व्या अध्यायात. भगवान म्हणतात, अर्जुना तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. कोण? जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान म्हणतात, अर्जुना जे माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात, अर्थात जे साधूची स्तुती करतात, संतांचं चिंतन करतात ना, भगवान म्हणतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. आणि म्हणून आपला संप्रदाय असा आहे, देवाला आवडेल असं भक्ती केली पाहिजे, देवाला आवडेल असा परमार्थ केला पाहिजे. काय आवडतं देवाला? देवाला संतांचं चिंतन केलेलं आवडतं. आणि म्हणून संप्रदायामध्ये जशी देवाची सेवा आहे, जसं देवाचं चिंतन आहे, तसं संतांचं चिंतन आपल्या संप्रदायात केलं जातं. आणि ऐका, जो या चिंतनाला लागलाय ना, जो साधूची सेवा करतो, या चिंतनाला लागलाय, त्याला वेळोवेळी लोक प्रश्न करतात. उठले की चालले, 27 वर्ष झाले उत्सव करताय, काय मिळालं हे करून, विचारतात लोक. मला वाटतं संसारिकाला हा प्रश्न कोणीच विचारत नाही. तुम्ही इतकी वर्ष झाले संसार करताय, संसारात दे हिसकान तोड दावं, दे हिसकान तोड दावं, हाच कार्यक्रम चाललाय, पण संसारात काय मिळालं हा प्रश्न संसारिकाला कोणी विचारत नाही. का विचारत नाही माहितीये? विचारणाऱ्यांना माहितीये संसाराला फळच नाही. काय फळ आहे संसाराचं सांगा ना दादा. संसाराचं फळ असून असून काय असणार आहे माहितीये? ज्याच्याकरता लोक आयुष्यभर राब राब राबतात, ज्याच्याकरता मरमर करतात लोक आयुष्यभर, तो मुलगा म्हातारपणात म्हणतो आमच्या बापाला डोकं नाही, आणि बायको म्हणते आमच्या यांना अक्कल नाही. मला माफ करा, पण याच्यापेक्षा काय फळ आहे? लहानपणी आई वडील म्हणतात आमच्या मुलाला काही कळत नाही, लग्न झाल्यावर पत्नी म्हणते आमच्या यांना काही कळत नाही, म्हातारपणात सुना नातवंड म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत, म्हणजे लहानपणी कळत नाही, लग्न झाल्यावर कळत नाही, म्हातारपणात कळत नाही, अखंड न कळण्यात जन्म जातो तरी माणसाला काहीच कळत नाही. बरं आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा बऱ्याच लोकांना कळत नाही. नाही तुम्हाला कळतं याचा मला आनंद आहे. विठ्ठला संसारिकाला कुणीच विचारत नाही काय मिळालं संसारात म्हणून, पण परमार्थ पथिकाला वेळोवेळी प्रश्न करतात लोक. 27 वर्ष झाले उत्सव करताय,
इतकी वर्ष झाले तुम्ही हे सगळं करताय, भजनाला जाता, हे काय वय आहे का कीर्तनाला यायचं? हा, या वयात यायचं असतं इकडे? नाही, ज्या वेळेला घरातले हाकलून देतात जाण तिकडे शिवशंकर मंदिरात सप्ताह चाल, असे ज्या वेळेला घरचे हाकलून देतात तेव्हा यायचं असतं इकडे, तेव्हा यायचं असतं इकडे? नाही. भागवत भास्कर पूजनी डोंगरेजी महाराज फार गोड वाक्य सांगायचे. डोंगरेजी महाराज म्हणायचे, परमार्थ बचपन का विषय है, बचपन का नहीं, बचपन का नहीं, बचपन का म्हणजे 50शी ओलांडल्यावर उलटल्यावर इकडे येऊ नका असं नाही, पण तयारी या वयापासून करा. मला सांगा, पेपर किती तासाचा असतो? 3. आणि 3 तासाचा पेपर चांगला जाण्याकरता अभ्यास मात्र काय कमाल आहे हो. पेपर 3च तासाचा आहे, पण 3 तासाचा पेपर चांगला जाण्याकरता अभ्यास वर्षभर करावा लागतो. तसं मरण किती तासाचं असतं? जळगावचे काय रेट आहेत मरणाचे? तो वसुली अधिकारी तुम्ही तर सांगा. हा, मरणाचे रेट काय जळगाव मधले? इंटरेस्ट रेट आहे. अच्छा, तुम्हाला इंटरेस्ट आहे का पण त्याच्यात? सांगा ना, किती काय मरणाचे रेट किती तुमच्या जळगाव मधले? असं कोणी म्हणतं का आमच्या गावचे भाऊसाहेब 5 तास मरत होते? म्हणतं कोणी असं? नाही महाराज, 5 तास त्यांना वेदना झाल्या असतील, 5 तास नाका तोंडामध्ये नड्या कोंबल्या असतील, पण मरण मात्र क्षणाच आहे हो. ऐका, पेपर 3च तासाचा आहे, पण 3 तासाचा पेपर चांगला जाण्याकरता अभ्यास वर्षभर आहे. तसं मरण क्षणाच आहे, क्षणाचं मरण गोड करण्याकरता तयारी आयुष्यभर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सांगू, पेपरच्या दिवशी अभ्यास करून चालत नाही. ते अजामेडाचा दृष्टांत ऐकतात लोक, आणि अजामेडाचा दृष्टांत ऐकून बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो. ते म्हणतात अजामेडाने कसं शेवटी शेवटी देवाचं नाव घेतलं, आम्ही शेवटी देवाचं नाव घेऊ. आमचे श्री गुरु महाराज म्हणायचे, सांगणारे संपले सांगता सांगता. त्यांना जमलं नाही, ऐकणारे फार लांब राहिले हो. शेवटी नाही जमत महाराज, एक विशिष्ट वेळ असते, त्याच वेळेला हे सगळं करावं लागतं. वेळ निघून गेली ना उपयोग नसतो. पेपरच्या दिवशी अभ्यास करून जमत नाही, वर्षभर बोंब पाडावी लागते. स्वामी विवेकानंदांची परीक्षा सुरू होती, पेपरला गेले देवेंद्र दादा, प्रश्नपत्रिका हातात पडली. तसं तर ते प्रश्नपत्रिका हातात म्हणजे आदल्या दिवशी मंदिरात तंबोरा वाजवत बसले होते स्वामी विवेकानंद. त्यांचा मित्र गेला आणि त्यांना म्हटलं, नरू, नरेंद्र नाव होतं त्यांचं स्वामींचं, मित्र म्हटलं, नरू अरे आपले पेपर चालले, तू अभ्यास नाही करत आहे? त्यांनी सांगितलं, अरे वर्षभर अभ्यास करावा लागतो, पेपरच्या दिवशी थोडी अभ्यास असतो. पेपरला गेले, प्रश्नपत्रिका हातात पडली. प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न होते, ऐका, आणि एक अट होती, कोणतेही 12 सोडवा. प्रश्न 15 आणि कोणतेही 12 सोडवा अशी एक अट होती. स्वामी विवेकानंदांच्या बुद्धीची प्रगल्भता इतकी विशाल होती, त्यांनी 15च्या 15 प्रश्नांची उत्तरं सोडवली हो. आणि त्यांनी खाली एक टीप लिहिली, कोणतेही 12 तपासा. ह्या अशी तयारी करावी लागते, आणि ही तयारी पेपरच्या दिवशी नाही होत, त्याच्याकरता वर्षभर बोंब पडावी लागते हो. एक विशिष्ट वेळ असते, त्या काठी जोपर्यंत ओली असते तोपर्यंतच वाकवता येते. एकदाची ती सुकली की ती मुडते, वाकत नाही. अगदी सोपं सांगतो, तुम्ही सांजोऱ्या करतात का? करंजी म्हणतात का सांजोऱ्या? काय म्हणतात? सांजोऱ्या. काय भरतात त्याच्यात? सांजा. जमलं मग आपला, आम्ही सांजाच भरतो. बरोबर आहे उत्तर. 1 लाख रुपये. सांजोरीमध्ये काय भरतात? सांजा. आणि त्या सांजोरीवर परत ते एक चपाती सारखं लाटून ठेवायचं असतं, आणि त्या सांजोरीचे काड दाबावे लागतात ना, काड दाबावे लागतात ना 15 दिवसांनी. नाही केव्हा? लगेच. काय काठ कुणाचे? म्हणजे मी सांजोरीचं सांगायला आलो इथे असं वाटतंय तुम्हाला? सांजोरी कळतंय ना? सांजोरीचे जे काठ असतात ते दाबावे लागतात ना. केव्हा? ती जोपर्यंत नवी नवी असते. हा तेच ना आपली, मी सांजोरीचं सांगतोय. ती जोपर्यंत म्हणजे ओली ओली असते, नवी नवी असते, नुकतीच आलेली असते, महिना 15 दिवस. ऐकताय ना तुम्ही सगळे? म्हातारपण आनंदात जावंसं वाटत असेल तर सांजोरीचे काठ ओले ओले दाबून घेत चला. एकदाची ती सुकली ना
सगळा सांजा बाहेर फेकते. विठ्ठला 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 विठ्ठला. हो पाटील, ज्यांचे कार्ड दाबायचे राहिले ते सगळे सांजे तेलात एकत्र होताय. ऐकताय तुम्ही, पाहताय सगळं. लक्ष द्या. एक विशिष्ट वेळ असते हो. निर्वाण दीपे किमुतैल दानम चोरेंगती वा किमु सावधानम वयोगती किम वनिता विलासम वयोगती किम खिलसेतु बंधा निर्वाण दीपे किमुतैल दानम. दिवा विझून गेला मग तेल टाकून उपयोग आहे का? नाही हो. दिवा विझायच्या आधी तेल घाला. चोरेंगती वा किमु सावधानम. चोर चोरी करून निघून गेले मग आरडाओरडा करून काय उपयोग आहे का? आधी सावध व्हा. वयोगती किम वनिता विलासम. वय झाल्यावर लग्न करून उपयोग नाही. तसं पयोगती किम खिलस हेतू बंध. हा पाणी वाहून गेलं ना मग बंधारे घालून उपयोग आहे का? नाही. पाणी वाहून जायच्या आधी अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे. एक विशिष्ट वेळ असते, त्याच वेळेला शक्य होतं. आणि ते ज्या वेळेला इकडे लागले, जी लोक परमार्थ पथिक झाले, ज्यांनी परमार्थात प्रवेश केलाय, त्यांना वेळोवेळी लोक प्रश्न करतात. 27 वर्ष झाले उत्सव करताय. उठले की भजनाला, उठले की काकड्याला, उठले की हरिपाठाला, उठले की कीर्तनाला, आणि तिकडे गेले की म्हणता ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. इतकी वर्ष झाले तुम्ही संतांचं चिंतन करताय, पण संतांचं चिंतन केल्याने काय होतं? उत्तर तुकोबारे देतात पहिल्या चरणात. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे भावे पुण्यवंत 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 भावे भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे. घेतात जनाचे नावे घेतात जनाची नावे घेतात जनाची नावे नेघे माझे वाचा तोटे 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 वाचा तू नेघे माझे वाचा तोटे नेघे माझे वाचा तोटे. विचारलं जातं परमार्थ पथिकाला वेळोवेळी लोक प्रश्न करतात. इतकी वर्ष झाली साधना करताय, इतकी वर्ष झाले वारी करताय, इतकी वर्ष झाले उत्सव करताय, इतकी वर्ष झाले कीर्तनाला जाताय, भजनाला जातात, दिंडीला जातात, आणि तिकडे गेल्यावर साधूचं चिंतन करतात, पण संतांचं चिंतन केल्याने काय होतं? उत्तर तुकोबारा देतात. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. महाराज म्हणतात जो संतांचं चिंतन करतो तो पुण्यवंत होतो. ऐका, व्हायचंय ना जीवनामध्ये, तुकोबारांनी साध्य सांगितलं. महाराज म्हणतात साध्य ठरवा. जर व्हायचंच असेल जीवनात तर पुण्यवंत व्हा. लोक म्हटली महाराज जग कुठे चाललंय, तुम्ही काय सांगताय पुण्यवंत व्हावे? कुणाला गरज आहे आज पुण्याची? कुणाला वाटतं पुण्यवंत व्हावं असं? कुणाला गरज आहे? हा, लोक म्हटली महाराज तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं, खुर्चीवंत व्हावे घेता सज्जना. आणि असं नाहीच म्हणता आलं असतं तर किमान तुम्ही असं तरी म्हटलं पाहिजे होतं, धनवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. महाराज जर असं म्हटलं असतं,
धनवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, तर टाळात बसलं नसतं का? बसलं नसतं का टाळात? अहो आजकाल काही बसायला लागले टाळात, काही बसायला लागलाय. ज्याचा आणि टाळाचा काहीच संबंध नाही ते सुद्धा आजकाल टाळात बसायला लागलाय. ते 51च्या वर चाललंय. ज्याचा आणि टाळाचा काहीच संबंध नाही व तेही टाळात बसायला लागले. पण तुम्हाला सांगू, टाळ सामान्य नाहीये. टाळ म्हणजे काय? जे संस्कार आमच्या पूर्वासुरांनी आमच्या कानावर घातले, जी संप्रदायाची नियमावली ती सांगतो तुम्हाला. टाळ म्हणजे काय? टाळ सामान्य नाहीये. अंतःकरणातला विटाळ घालवण्याचं साधन म्हणजे टाळ वाजवणं. ज्याला अंतःकरणाचा विटाळ घालवायचा आहे ना, त्याने टाळ वाजवा. टाळ सामान्य नाहीये. टाळाला किंमत आहे आपल्याकडे तरी इकडे आपण देतो असं उचलून कुठे ठेवून, पण फड परंपरेमध्ये टाळाचा इतका आदर आहे. टाळाला स्वतंत्र आसन आहे. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडे, विठ्ठल तोंडे उच्चारा, विठ्ठल तोंडे उच्चारा, विठ्ठल तोंडे उच्चारा. हे विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडे, विठ्ठल तोंडे उच्चारा, विठ्ठल तोंडे उच्चारा, विठ्ठल तोंडे उच्चारा. फड परंपरेमध्ये टाळाला स्वतंत्र गादी आहे, स्वतंत्र आसन आहे, स्वतंत्र वस्त्र आहे. टाळाला फार किंमत आहे. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी. दिंडी शब्दाचा अर्थ विना. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी म्हणजे टाळ विना हाती घेऊ. दिंडी म्हणजे विना. या विण्याला किंमत आहे आपल्याकडे, विणे कर्याला किंमत आहे, पखवाजाला किंमत आहे. पखवाज म्हणजे मृदंग येते, निर्जीव आहे महाराज, ते मेलेलं आहे ना, निर्जीव आहे. निर्जीव लाकडाचा तोडलेला हिस्सा येतो एखाद्या, म्हणजे निर्जीव आहे तो. मृत आहे, मृत. पण मृत असून सुद्धा ऐका, मृदंग म्हणजे काय? तो मृत आहे, मेलेला आहे, निर्जीव आहे, पण मृत असून सुद्धा जो भगवंताच्या नामात दंग आहे तो मृदंग आहे. मृत आहे पण भगवान म्हणजे लाकडाला सुद्धा कळतं कुठं वाजावं. माझा इथला सुद्धा शब्द फार महत्वाचा होता. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, या सगळ्या गोष्टींना किंमत आहे. जे संस्कार आमच्या पूर्वसुरांनी घातले तेवढे सांगतो. वारकरी संप्रदायाच्या प्रमाणांव्यतिरिक्त म्हणजे संतांच्या अभंगां व्यतिरिक्त अन्य कुठल्याच काव्याला टाळ वाजवायचा नाही, ही परंपरा आहे आपली. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कविता गाणे पोवाडे म्हणण्याचं हे व्यासपीठ नाहीये. इथं फक्त संत वाङ्मयाची प्रमाणच उच्चारली, त्याच्याकरता स्वतंत्र कार्यक्रम ठेवा. पण टाळ त्या अक्षरांची तेवढी योग्यताच नाही हो की ज्यांच्याकरता टाळ वाजवला जावा. मला माफ करा पण ऐका, टाळ सामान बसलं नसतं का महाराज? टाळात बसवलं असतं. वाले बसवतात तुम्ही, नक्कीच बसवलं असतं. मंडळी गुणवान आहे, सगळे गोड आहे, नक्की बसवलं असतं. पण ऐका, लोक म्हटले महाराज तुम्ही पुण्यवंत व्हा म्हणतात. कुणाला गरज आहे पुण्याची? कुणाला गरज आहे वाडा आज पुण्याची? लोक म्हटली महाराज तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं, धनवंत व्हावे. कारण जगात किंमत पुण्यवंताला आहे का धनवंताला आहे? जगात किंमत कुणाला आहे? धनवंताला. सर्व मान्यता आहे जगी. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा दादा. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहु माने. श्रीमंताला किंमत आहे हो. सगुणज्ञ सपंडित सर्व गुणम कांचनम आश्रयंते. जोवरी चढन गा तोवरी म्हणते माझा, जोवरी चढन गा माने ते लहान थोर. देह सुखाची आकाजा माने ते लहान थोर. इंद्रिये मावळली आला बागुल आजा. इंद्रिये मावळली कैसा विपरीत झाला, कैसा विपरीत झाला. तोची देह नोहे दुजा, तोची देह नोहे दुजा. आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बापा. आता मज दृष्टी दे. श्रीमंताला किंमत आहे जगात. श्रीमंताला. ते का ट्रकच्या मागे फार गोड लिहिलं. काही काही ट्रकवाले खास लिहितात. बाकी ट्रकवाल्यांची ध्रुपद ठरलेली आहेत. जसं हरिपाठाचं ध्रुपद आहे, हरिमुखे म्हणा. सगळ्या हरिपाठाला तेच
तसं बऱ्याच ट्रकवाल्यांचं ध्रुपट ठरलेलं आहे. कोणतं? बुरी नजर वाले तेरा मुंह काला पाय. हे वकील आहे तरी पाठ आहे त्यांचं. वकिलांचे पाठ होऊन गेले ध्रुपद. ऐका हा? पोट काळा आहे ना. ठल विठल विठ्ठल हो. म्हणजे सगळ्या ट्रकवर तेच बुरी नजर वाले तेरा मुंह. पण खरं सांगू का साहेब, त्या ट्रकवर लिहिल्याप्रमाणे जर खरंच झालं असतं ना, आपल्या भारताचा कधीच वेस्ट इंडिज झाला असता हो. पण सर तसं होत नाही म्हणून बरं आहे. एम एस पाटील सर आहेत आमचे, बसा. तसं होत नाही म्हणून बरं आहे. एका ट्रकच्या मागे फार गोड वाक्य लिहिलं होतं, आवडेल तुम्हाला. ऐका वाक्य असं होतं, लोग आपसे पूछेंगे साहब आप कैसे हैं. लोग आपसे पूछेंगे साहब आप कैसे हैं जब तक आपके पास पैसे हैं. आमचे श्री गुरु नथुसिंग बाबा म्हणायचे, एकदाचे खिशातले दामाजी पंत संपले की मग कुत्र विचारत नाही हेंगलाव ना. पैसा आहे तोपर्यंत म्हणतात लोक हाऊ आर यू, आणि पैसा संपल्यावर हु आर यू. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला ना, जगात किंमत श्रीमंताला आहे म्हणजे धनवंताला किंमत आहे की पुण्यवंताला? धनवंताला. लोक म्हटले महाराज धन बरं चालतं काय जगामध्ये? पुण्य चालतो का पैसा चालतो? जगात काय चालतो? पैसा. शेवटच्या दिवशी भंडारा असेल ना तुमचा महाराज, आहे का महाप्रसाद? बाजाराला तुम्ही समजा गेले, मार्केटला यादी दिली दुकानदाराकडे, सामान भरला, सगळं गाडीत निघाले, आणि तुम्ही निघाल्यावर मागून दुकानदार म्हणतो हो पैसे राहिले ना. तुम्ही म्हणणार कशाचे? दुकानदार म्हणेल आता सामान घेतलं त्याच्या ना. तुम्ही जर दुकानदाराला म्हटलं साहेब बाबा आमच्या महाशिवरात्रीचा सप्ताह चाललाय ना ओम शांतीनगरला, ओम शिवशंकर मंदिरातला, आणि त्याच्या भंडाऱ्याकरता आम्ही हे सगळं नेतोय. दुकानदार म्हणेन तुम्ही भंडाऱ्याला न्या नाहीतर गोंदियाला न्या, पहिल्या पैसे द्या. तुम्ही म्हणणार साहेब भंडारा म्हणजे काय? ते विदर्भातल्या भंडाऱ्याला थोडी नेतोय आम्ही. भंडारा म्हणजे महाप्रसादाला नेतोय. तुम्ही एवढा सामान जर आम्हाला आज देऊन टाकला तर तुम्हाला पुण्य लागेल. पुण्य ऐकताय तुम्ही? तिथे चालतं का पुण्य? दुकानात दुकानात पुण्य चालतं का? तिथे काय पाहिजे? पैसा. आणि तुकोबर आहे म्हणतात पुण्यवंत व्हावे. लोक म्हणे महाराज पैसा चालतो जगात, पुण्य नाही चालत. पैसा पैसा चालतो सगळीकडे, पुण्य कुठे चालतं? आम्ही आमचे पाटील आम्ही निघालो सकाळी येण्याकरता. त्या एक महाजन पेट्रोल पंप आहे आमच्या अकलूत फाट्याला महाराज, तिथे थांबलो. पोरवडखीची. ते म्हणे का महाराज? म्हटलं फुल कर, मी जळगाव चाललोय. फुल केली. पहिली खाली होती सगळी, उगा आपला केला इशारा जातात. फुल केली. निघालो आम्ही तिथून. तो पोरा एक दोन धावत आला, तो म्हणे महाराज महाराज. त्याला म्हटलं काय झालं? तो म्हणे नाही. त्याला म्हटलं बोल ना पटकन. तो म्हणे तुमचं लक्ष नाही महाराज मला असं वाटतं, पण पैसे राहिले. त्याला म्हटलं कशाचे रे? तो म्हटलं आता काय गंमत करता महाराज, तुम्ही पेट्रोल टाकलं ना आता त्याचे. त्याला म्हटलं मी दिलेच नाही मुद्दाम. म्हटलं का? त्याला म्हटलं मी कीर्तनाला चाललो. नाही. तो म्हणे जा पण मग पैसे. त्याला म्हटलं अरे मी कीर्तनाला चाललो. तो म्हणे नाही. अरे म्हटलं मी जळगाव कीर्तनाला चाललोय. तो म्हणे जा ना महाराज पण पैसे. अरे त्याला म्हटलं मी कीर्तनाला चाललोय, हे जे तू पेट्रोल टाकून दिलं ना मी. तो म्हटला महाराज तुम्ही कीर्तनाला जा नाही तर पहिले पैसे द्या. त्याला म्हटलं अरे असं काय करतो वेडे, मी कीर्तनाला चाललोय रे, आणि एवढं पेट्रोल जर तुम्हाला आजच्या दिवस गाडीत टाकून दिलं तर तुला पुण्य लागेल. पुण्य ऐकताय ना तुम्ही? पेट्रोल पंपवर पुण्य चालतं का? चालतं पुण्य. तिथे काय पाहिजे? आणि तुकोबर आहे म्हणतात पुण्यवंत व्हावे. लोक म्हणे महाराज पुण्य नाही चालत जगात. जगात पैसा चालतो. पैसा. तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं धनवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. तुम्ही पुण्यवंत व्हावे म्हणता. पुण्य कुठे चालतं महाराज? जगात सगळीकडे पैसा चालतो, पुण्य नाही चालत. तुकोबर आहे म्हटले भल्या माणसा. अरे व्यावहारिक धनाची तुलना पुण्यासोबत करतोस का? तुकोबर आहे म्हणतात जिथे तुझा पैसा चालत नाही ना तिथं सुद्धा जे चालतं त्याचं नाव पुण्य आहे. पुण्य. जिथे पैसा चालत नाही तिथे मग तेथे नचले काहे. मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. पुढे संचित राहील ग्वाही. तुका म्हणे तई
हा जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला रे, जव काळ असे दुरी ठेला. घोर आहेत भल्या माणसा. अरे व्यावहारिक धनाची तुलना पुण्यासोबत करतोस का? महाराज म्हणतात जिथे तुझा पैसा चालत